गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय? स्क्रीन दिसते? आवाज येत? हा. गर्ल्स, स्क्रीन दिसत आहे का? अगर आपको नहीं दिख रहा तो यहाँ पे आ जाओ. ऐसे देखिए. गर्ल्स, आवाज येतोय का? स्क्रीन दिसतीये का? ओके. So today we have going to start our new topic. This is called bootstrap framework. हे एक मिनिट, हे कालचा टास्क आहे. केलंय खूप जणांनी, भरपूर जणांचा राहिलाय तो टास्क. जर जमत नसेल तर मेसेज करा, मी त्याचा कोड पाठवते. इझी आहे, एकदम इझी टास्क आहे, काही नाहीये त्याच्या वस्तूच्या टास्क मध्ये असं काही डिफिकल्ट. ओके. सो आपण नवीन टॉपिक चालू करतोय, बूटस्ट्रॅप. बूटस्ट्रॅप ऍक्च्युली लँग्वेज नाहीये. बूटस्ट्रॅप ही एक फ्रेमवर्क आहे. आता फॉर एक्झाम्पल सपोज आपण एखादा डिझाईन बनवले. आता सपोज कर आपण एक कुठलं तरी एखादं डिझाईन मी जस्ट ओपन करते. सपोज आपण ही एक वेबसाईटची डिझाईन बनवली फॉर एक्झाम्पल म्हणून घ्या. आणि सपोज काय असतं, आपण सगळ्यांकडे पीसी सेम रेझोल्युशनचे नसतात किंवा सगळ्यांकडे लॅपटॉप सेम स्क्रीनची साईजचे नसतात. कोणाकडे मोबाईल असतो, कोणाकडे टॅब असतो, कोणाकडे पीसी, कोणाकडे लॅपटॉप, असं वेगवेगळ्या स्क्रीन्स असतात. मग आता इथं काय होतो प्रॉब्लेम, आपण जी डिझाईन बनवली ती प्रत्येक पीसी वरती सेम नाही दिसत. काही पीसी वरती खराब होते डिझाईन. म्हणजे समजा आता हे एक, आता इथं बघा, जर हे जर डिझाईन मी मोबाईल वरती ओपन केलं, आता ही एक पिक्चर आहे, पॅराग्राफ तर गायबच झाला, पॅराग्राफ कुठे गेला काय माहिती नाही, आउट ऑफ स्क्रीन गेला तो. आणि हे बघा, हे इमेज पण, हे इकडचं जे आहे ना पिक्चर, हे हाफ पिक्चर इकडे बॅकला चाललेली आहे, कारण मोबाईलची स्क्रीन छोटी असते. आणि खाली इथे एक स्क्रोल पण आलेला आहे बघा, हे इकडे गेलं पॅराग्राफ स्क्रीनच्या बाहेर. हे अशा डिझाईन्स आपल्याला नाही क्रिएट करायच्या. हॅलो हॅलो, हा. खाडगाव कॉम्प्लेक्स आहे ना तिथे साईडला, अनिल किराणा, तिथं थर्ड फ्लोअरला. हा. तर आपल्याला काय करायचंय, रेस्पॉन्सिव्ह डिझाईन्स बनवायचं. रेस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, कुठल्याही पीसी वरती जर डिझाईन ओपन केली तर डिझाईन खराब नाही झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्या ह्याच्या डिझाईनचं आउटपुट म्हणजे एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल समजा एखादी साईट आहे, आता सपोज ही एक वेबसाईट आहे, आता आपल्या कंपनीची साईट आहे, याच्यामध्ये जर सपोज आपण काय केलेलं आहे, याला जर आपण छोट्या स्क्रीनवरती ओपन केलं, हे बघा पाठीमागची जी इमेज आहे ना ती कशी चेंज व्हायला लागली. आता ही सेकंड वाली ती थोडी इमेज ब्लर आहे. आता इथं बघा, इथं 3 इमेजेस आहेत, एका समोर एक 3 इमेजेस आहेत. याच्यामध्ये जर स्क्रीनची साईज चेंज झाली तर हे बघा, ह्या इमेजेस कशा आल्या, एका खाली एक आल्या. डिझाईन याच्यामधलं कुठलंच फोटो मधला कुठलाच पार्ट खराब होत नाहीये किंवा गायब होत नाहीये. हे बघा, जसं स्क्रीन चेंज होते तसं आउटपुट पण चेंज होते. किंवा आता इथे बघा, वाटलं तर आपण W3 ची बघूयात. W3 स्कूल. अगोदर आपण बूटस्ट्रॅप का शिकणार आहेत ते समजून घ्या. एक सेकंड, आतमध्ये शूज काढून या आतमध्ये. यश सर, गोडके ना, घाडगे सॉरी. यश सर, चार्जर द्या त्यांना. दोन मिनिट असून.
ओके, आता सपोज करा ही साईट आहे. ओके, आता याच्यामध्ये हा आता इथे बघा हे काही सेक्शन बनवलेले आहेत. HTML एलिमेंट्स, ब्राउझर सपोर्ट, ऍट्रिब्यूट्स. सपोज ह्याला आपण थोडंसं स्क्रीन चेंज केलं, हे बघा हे एका खाली एक झाले. त्याच्यावर एक पॅराग्राफ पण आहे. इथे 4 लाईन दिसतात पॅराग्राफ मध्ये. थोडीशी मोठी स्क्रीन असेल, हे बघा इथे पॅराग्राफ पण चेंज झाला, आता 3 लाईन्स झाल्या. अजून थोडी मोठी स्क्रीन असेल, हे बघा 2 लाईन्स झाल्या. फुल स्क्रीन हे बघा हे 2 लाईन्स. म्हणजे जसं तुमची स्क्रीन चेंज होते तसं याचं आउटपुट पण चेंज होणार. सपोज इथे आणखीन काहीतरी ओपन करूयात आपण. सेम दिसायला इकडे सगळं. हे बघा तसं चेंज व्हायला, हे बघा दिसतंय बॉक्स ब्लॅक कलरचा. जसं पण जेवढी पण मी स्क्रीन घेते ते व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायला लागले. आपल्या डिझाईन्स इतके दिवस बनवलेले अशा होत्या का? नाही. जसं की तुम्ही आता हे तुम्हाला मी वेबसाईट वगैरे बनवायला सांगितली होती. आता काही जणांनी बनवली, सपोज हे अबाउटचा पेज आहे. आता याच्यामध्ये काही इमेजेस 2 छोटेसे आहेत त्याच्यामुळे आलं. जर इमेज मोठी असेल ना तर येत नाही व्यवस्थित आउटपुट. हे बघा या इमेज मध्ये गॅप किती झालाय, म्हणजे प्रत्येक वेळेस सेमच खराब होईल असं नाही. आता इथं बघा या इमेजच्या खाली एवढा गॅप ऑटोमॅटिक क्रिएट झाला, या इमेजच्या खाली एवढा गॅप क्रिएट झालाय, या इमेजच्या खाली एवढा. मग क्लायंट्सला जर आपण असे जर वेबसाईट, असे जर प्रोजेक्ट ऍप्लिकेशन बनवून दिले तर क्लायंट्सच्या पीसीवरती ते व्यवस्थित रन होणार आहे. असं जर बघायला गेले फुल स्क्रीनला याचं आउटपुट कसं आहे, इमेज आहे पुढे पॅराग्राफ आहे. पण ज्यावेळेस याला छोट्या स्क्रीनवर ओपन करते पॅराग्राफ तर कुठे गायबच झाले, इमेजेस मध्ये पण खूप गॅप झाला आणि इमेजेस व्यवस्थित शो होत नाहीयेत. तर हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे बूटस्ट्रॅप फ्रेमवर्क. जे ओल्ड डेव्हलपर्स होते, जे जुने डेव्हलपर्स, जे त्यावेळेस बूटस्ट्रॅप यूज नव्हते करत, तर तेव्हा त्यांनी काय करायचे, सीएसएस मध्येच मीडिया क्वेरी यूज करायचे. किंवा तुम्ही फ्लेक्स ग्रिड्स वगैरे यूज करतात. मी फ्लेक्स ग्रिड्स वगैरे मीडिया क्वेरी वगैरे काय यूज नाही करत, कारण मी बूटस्ट्रॅप यूज करते. त्यामुळे मला त्याची गरज वाटत नाही, कारण बूटस्ट्रॅप मध्ये कसं आहे एकदम तुम्हाला रेस्पॉन्सिव्ह करण्यासाठी ऑलरेडी सगळे क्लासेस वगैरे डिफाईन करून ठेवलेले आहेत आणि स्ट्रॉंग ते सीएसएस किंवा फ्लेक्स पेक्षा हे आणखीन जास्त प्रॉपर वर्क करतो. त्यामुळे आपण बूटस्ट्रॅप यूज करणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय, याचा मेन पर्पज काय आहे की आपल्या स्क्रीनला जेनेरिक बनवण्यासाठी किंवा रेस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी, टू मेक वेब पेज और वेबसाईट रेस्पॉन्सिव्ह वी कॅन यूज बूटस्ट्रॅप फ्रेमवर्क. ओके, आता ह्या फ्रेमवर्क मध्ये काय असतं, आता फॉर एक्झाम्पल सपोज तुमच्याकडे एखादा क्लायंट आलाय आणि त्याने तुम्हाला एक प्रोजेक्ट सांगितलंय, मग तुम्ही तो प्रोजेक्ट व्यवस्थित बनवलाय. तर त्याच्यामध्ये काय करता येतं आपल्याला, समजा एखाद्या क्लायंटने साईट बनवायला सांगितली आणि त्याला आपण व्यवस्थित त्याच्या पीसी वरती साईट दिली, व्यवस्थित वर्क करते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट काही वर्षानंतर सपोज त्याने पीसी चेंज केला किंवा त्याच्या पीसी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर त्यावेळेस जर त्याच्या पीसीचा रिझोल्युशन वेगळा असेल तर ती साईट सगळी खराब होऊन जाते. मग त्याच्याकडे काय ऑप्शन आहे, आपल्याला ती साईट परत रिबिल्डच करावी लागते. मग त्यामुळे आपण बूटस्ट्रॅप यूज करायचं. आता बूटस्ट्रॅप मध्ये काय असतं, बूटस्ट्रॅप हॅज 12 ग्रेड सिस्टीम. बूटस्ट्रॅप हॅज 12 ग्रेड सिस्टीम म्हणजे काय की बूटस्ट्रॅप मध्ये 12 ग्रेडची सिस्टीम असते. ग्रेड म्हणजे नथिंग बट कॉलम्स. जसं आपण टेबल यूज करत होतो ना, टेबल मध्ये काय असायचं, रो आणि कॉलम्स. सेम बूटस्ट्रॅप मध्ये पण रो आणि कॉलम्सच असतात, बट त्याच्यामध्ये कॉलमला लिमिट असते. म्हणजे आपण टेबल मध्ये कसं एका रो मध्ये किती कॉलम्स घेऊ शकतो, बरोबर आहे. बट बूटस्ट्रॅप मध्ये तसं नाहीये. बूटस्ट्रॅप मध्ये तुम्ही एका रो मध्ये 12च कॉलम घेऊ शकतात. ग्रीड म्हणजे कॉलम, दुसरं काही नाही, फक्त इथं ग्रीड असं म्हटलं जातं. तर बूटस्ट्रॅप मध्ये 12 ग्रेडची सिस्टीम असते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं, बूटस्ट्रॅप मध्ये क्लासेस ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेले असतात. एक सीएसएस ची फाईल असते, एक जेएस ची फाईल असते. 2 फाईल्स आपल्याला तिथे लिंक करायचे असतात आणि आपल्याला त्याच्यामधले सगळे क्लासेस यूज करायला भेटतात. आपल्याला त्याच्यामधल्या क्लासेसच्या कोडिंग मध्ये काहीही चेंज करायचं नाहीये, फक्त त्याच्या क्लासचं नाव यूज करायचं, बाकीचं तुम्हाला आउटपुट व्यवस्थित येईल. आता बूटस्ट्रॅप मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक पॉइंट आहे स्ट्रक्चर.
तुम्ही जेव्हा कोडिंग करतात ना, ती कोडिंग व्यवस्थित स्ट्रक्चर मध्ये पाहिजे. आता जसं की हे बघा, इथे एक व्हाईट कलरची डॉट डॉट लाईन दिसते. आता म्हणजे काय की हा डिव्ह इथे क्लोज झालेला आहे बघा, हे असं. पण जर तुम्ही जर स्ट्रक्चर व्यवस्थित बनवलेलं नसेल, असं काहीतरी खाडाखोड असेल तर हे बघा इथे ब्रेक झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल, आउटपुट म्हणजे जर तुमच्या कोडिंगमध्ये काही चुकलं तर आउटपुट येत नसेल तर काहीच कळणार नाही कुठे चुकलंय. जर स्ट्रक्चर व्यवस्थित असेल तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, अदरवाईज मला पण नाही समजणार तुम्ही काय चुकवलंय. त्यामुळे काय करायचंय, स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित बनवायचे. जर टॅग मध्ये टॅग असतील तर असं एक टॅब द्यायचंय वगैरे, असं व्यवस्थित स्ट्रक्चर मध्ये बनवायचं. असं बघूनच लक्षात यायला पाहिजे कुठला डिव्ह कुठे क्लोज आहे, हा डिव्ह इथे क्लोज आहे, हे असं. ठीक आहे, आपण एक नवीन पेज घेऊयात. आता जसं मी सांगितलं की बुटस्ट्रॅप मध्ये 2 फाईल्स असतात. एक बुटस्ट्रॅप min.css म्हणजे सीएसएस ची फाईल असते, आणि एक बुटस्ट्रॅप min.js ची फाईल असते, म्हणजे जावास्क्रिप्टची. आणि मी सांगितलेलं आहे सीएसएस ची फाईल आपण कसं लिंक करतो, एक्सटर्नल सीएसएस ची लिंक टाकतो, बरोबर आहे. आणि इथं काय करतो, त्याच्या रेफ मध्ये जिथं आपली सीएसएस आहे त्या सीएसएस पेजला इथं लिंक करतो, म्हणजे त्याचं इथं पाथ देतो, त्याचं इथं नाव टाकतो, जे पाथ असेल तो इथे. त्याच्यानंतर जेएस ची फाईल म्हणजे जावास्क्रिप्टची कशी लिंक करतो आपण, स्क्रिप्ट एंटर करायचं इथे, आणि इथे काय करतो आपण एसआरसी मध्ये तुमच्या जे काही फाईलचं नेम आहे .js, हे आपण ही जावास्क्रिप्टची फाईल अशी लिंक करतो. ठीक आहे, तर आपल्याला बुटस्ट्रॅपच्या पण त्या फाईल्स अशाच लिंक करून घ्यायचं. आता या फाईल्स आपल्याला कुठे भेटतील, आपण ज्यावेळेस सीएसएस क्रिएट करतो, समजा लिंक असेल काही असेल, आपली जी सीएसएस असते त्याच्यामध्ये जे आपण एक्सटर्नल पेज लिंक करतो त्या पेजचं नाव पण आपण स्वतःच टाकतो. आपल्या मनावरती आपल्याला जे नाव टाकायचं ते द्या, बरोबर आहे. किंवा त्याच्या क्लासेसचे नाव, समजा एखादा पॅराग्राफ बनवलाय किंवा डिव्ह बनवला काहीतरी आहे आणि त्याला आपण ते क्लास दिला, त्या क्लासचं नाव पण आपल्या मनावर आहे. तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, बरोबर आहे, हे आपल्या मनावर आहे. बट बुटस्ट्रॅप मध्ये ही फाईलचं नाव पण आपल्या मनावर नसणार आहे आणि ह्या क्लासचं नेम पण आपल्या मनावर नसणार आहे, कारण त्यांनी ती ऑलरेडी क्रिएट केली. आपल्याला फक्त लिंक करायचे आणि त्यांचेच क्लासेस फक्त इथे यूज करायचे, जे की ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे, आपण अगोदर फाईल लिंक करून घ्यायची. आता याला 2 प्रकारे तुम्ही लिंक करू शकता, एक तर आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. जर तुम्ही ऑनलाईन लिंक जर दिली, समजा फाईलला जर तुम्ही ऑनलाईन लिंक केलं तर जेव्हा तुमचं नेट चालू आहे तेव्हाच ती फाईल रन होईल. आता फॉर एक्झाम्पल कुठला तरी एक बुटस्ट्रॅपचा प्रोग्राम ओपन करा, W3 वरचा केला तरी चालेल. W3 स्कूल सगळ्यांना माहिती आहे, तिथे बुटस्ट्रॅपच्या वरती ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. इथे बुटस्ट्रॅप 3 दिसते, याच्यावरती क्लिक करा. आता इथे भरपूर सारे बुटस्ट्रॅपचे प्रोग्राम्स आहेत, कुठलाही एक प्रोग्राम ओपन करायचा, कुठलाही करा. त्याच्यामध्ये इथे खाली आल्याच्या नंतर इथे ट्राय इट युअर सेल्फ इथे दिसतंय, याच्यावरती क्लिक करायचंय. आणि इथे ऍक्च्युली ते 3 फाईल्स आहेत, हे बघा, ही मी जी सांगितलेली bootstrap min.css ही एक फाईल लागेल आणि bootstrap min.js ही एक फाईल लागेल. आता इथं जी फाईल आहे दिस इज यूज फॉर jQuery min.js ही jQuery मध्ये यूज होते. आपल्याला jQuery पण पुढे यूज करायची, त्याच्यामुळे आपण ही पण फाईल घेणार आहे. 2च लागतात, पण आपण 3ही घेऊयात कारण ही पण पुढे लागणार आहे. सो आताच आपण ह्याला टाकून ठेवलं तर पुढे आपल्याला जर काही अॅनिमेशन वगैरे मध्ये ऍड करायचं झालं तर करू शकतो. त्या 3ही फाईल्सला मी कॉपी केले, 2च लागतात बरं का, त्या 3 फाईल नाही घेतला तरी चालेल, पण मला लागणार आहे पुढे म्हणून मी 3ही घेते. हे कॉपी केलं मी आणि इथे पेस्ट केलं. आता आपण फक्त ह्या फाईल्स इथे कॉपी पेस्ट केल्या. आता हा कोड तुम्हाला नंतर सांगते, आता फक्त इथं आउटपुट बघा काय येतं ते. कोड समजावून सांगते, डोंट वरी. इथे तुम्हाला एक बॉक्स दिसतोय ग्रे कलरचा, ऑनलाईन स्टुडंट्स दिसतोय. कधी कधी कोणाच्या लॅपटॉप मध्ये वगैरे दिसत नाही, त्यांच्यात ते ब्राईटनेस जर खूप असेल ना तर दिसत नाही. जर दिसत नसेल तर थोडी ब्राईटनेस कमी करून बघा, किंवा मी तुम्हाला नाही हे टाकून देते, दाखवते दिसत नसेल तर. ग्रे कलरचा एक बॉक्स आहे, हे बघा आता दिसतोय. ऍक्च्युली बॅकग्राऊंडला कलर टाकायची गरज नाहीये,
पण तुमच्या स्क्रीनवर दिसतोय का नाही म्हणून मी ग्रे कलर टाकलाय. तर असा इथे बॉक्स दिसतोय. आता हा बॉक्स कुठून आलेला आहे? मी तर ह्याला काहीच दिलेलं नाहीये. हा बॅकग्राऊंड कलर पण मी तुम्हाला दिसावा म्हणून टाकला, याची पण काही गरज नाहीये. तर या फाईल्स मधून तो आलेला आहे. ठीक आहे. जर मी आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्या फाईल जर मी इथून कोण कोण काय करतं, या फाईल्स लिंक करतं, आउटपुट क्रिएट करतं. जर या फाईल्सच नसतील, सपोज या फाईल्सच नाहीये, तर हे येणार नाही. या फाईल्स इथे कंपल्सरी लागतात. ठीक आहे. मग कोण कोण काय करतं, ह्याला रन करतं आणि मी म्हटलेलं असतं की विदाऊट नेट हे चालत नाही. मग काय करतात, नेट बंद करतात आणि नेट बंद करून रिफ्रेश केलं तरी पण याचं आउटपुट दिसतं. मग मला खूप सारे स्टुडंट्स म्हणतात की मॅडम विदाऊट नेट पण हे रन व्हायले ना. ऍक्च्युली काय होतं, ज्यावेळेस आपण याला पेजला रन करतो तर या फाईल्स आपल्या लॅपटॉपच्या हिस्ट्रीमध्ये लोड होतात. मग त्याच्यामुळे काय होतं, जरी तुम्ही नेट बंद केलं तरी पण त्या हिस्ट्रीमधून रन होतात. जर मी आता तुम्हाला इथं करून दाखवलं असतं लाईव्ह, पण मी जर हिस्ट्री क्लिअर केली किंवा नेट बंद केलं तर तुमची मीटिंग पण क्लोज होईल. त्याच्यामुळे मी करत नाहीये. जर आपण नेट बंद केला तर आउटपुट दिसेल हे रिफ्रेश केल्यास. बट जर तुम्ही लॅपटॉपची हिस्ट्री क्लिअर केली आणि नेट बंद असेल तर पुन्हा येणार नाही. त्यामुळे या फाईल्स अशा ऑनलाईन लिंक नाही करायच्या. आपल्याला विदाऊट नेट पण या फाईल चालाव्या. आपल्याकडे कधी नेट असेल नसेल तर या फाईल्स तरी चालल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला ह्या फाईल्स अशा लिंक नाही करायच्या. त्याला मी कट केलं. याला आपल्याला डाउनलोड करून लिंक करायचं. हे आउटपुट गेलं कारण मी त्या फाईल्स काढून टाकल्या. तर आपल्याला काय करायचं, त्या फाईल्स डाउनलोड करून लिंक करायच्या. आता या फाईल्स आहेत आपण इथे ओपन केलेल्या मगाशी, आम्ही कॉपी केल्या होत्या. आता इथे बघा, ही फर्स्ट फाईल आहे. या 3 फाईल्स आहेत. आता हे डाउनलोड कशा करायच्या? आता ही फर्स्ट वाली bootstrap main.css ही फाईल कशी डाउनलोड करायची? याच्या आतमध्ये जो पाथ आहे HRF मध्ये तो पाथ कॉपी करायचा. लक्षात ठेवा, कोटेशन येऊ द्यायचे नाहीयेत. कोटेशन जर कॉपी केला तर येणार नाही. कोटेशनच्या आतमध्ये जो पाथ आहे तोच फक्त कॉपी करायचा आहे. एक नवीन टॅब ओपन करा, वरच्या URL मध्ये तो पाथ पेस्ट करा, Ctrl V किंवा राईट क्लिक करा, पेस्ट करा आणि एंटर करा. हे बघा, हा कोड आहे त्या फाईल मधला. त्यांनी ते क्लासेस डिफाईन करून त्याचा पूर्ण कोड याच्यामध्ये करून ठेवलाय. तर ह्या कोड मध्ये कोणीही काही चेंज करायचं नाही. अदरवाईज कुठला तरी क्लास तुम्ही चेंज केला तर तो नाही चालणार. मग तुम्हाला ती फाईल परत डाउनलोड करावी लागेल आणि परत लिंक करावी लागेल. त्यामुळे या कोड मध्ये कोणी एक डॉट पण चेंज करायचा नाही. जस्ट ही फाईल काय करायची, सेव्ह करायची. कशी करायची? राईट क्लिक करा, इथे ऑप्शन येईल सेव्ह ॲज, आणि तुमचं जिथं पण फोल्डर आहे तिथे त्याला सेव्ह करून घ्या. समजा इथे माझा फोल्डर आहे डेस्कटॉपला, फोल्डर एक्स वेब नावाने. इथे वाटलं तर एक नवीन फोल्डर क्रिएट करते मी फाईल्ससाठी. तुम्ही करा, अदरवाईज नाही करा. मी करायला फाईल सेपरेट राहाव्या म्हणून. या फाईल फोल्डरच्या आतमध्ये नाव वगैरे काही चेंज करायचं नाही, जस्ट सेव्ह. ही इथं फर्स्ट फाईल लिंक झाली. त्याच्यानंतर सेकंड फाईल सेम कॉपी, नवीन टॅब मध्ये जावा, इथे पेस्ट करा, एंटर. हा सेकंड फाईलचा कोड आहे. सेव्ह ॲज. आता एक फाईल त्या लोकेशनला सेव्ह केली ना, दुसरी त्या लोकेशनला ऑटोमॅटिक जाते. सेव्ह अँड दिस इज लास्ट थर्ड. कॉपी, पेस्ट, एंटर. सेव्ह ॲज आणि एंटर. आता या तिन्ही फाईल्स डाउनलोड झालेल्या आहेत. चेक करू शकता. डेस्कटॉप, फोल्डर एक्स वेब, त्याच्यामध्ये मी फाईल नावाचा फोल्डर क्रिएट केला होता. त्याच्या आतमध्ये या तिन्ही फाईल्स आलेले आहेत. एक आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट मीन्स CSS ची फाईल, आणि या 2 JS फाईल मीन्स जावास्क्रिप्टच्या फाईल. ठीक आहे. आता आपल्याला त्या फाईल्स लिंक करायचे. आपण जसं मग अशी काय केलं होतं, इथे ऑनलाईन लिंक केलं होतं. आता आपल्याला ऑफलाईन करायचे. एक फाईल CSS ची ती कशी लिंक करणार आपण? लिंक, आणि इथं पाथ द्यायचंय. मी फाईल जर डायरेक्ट टाकली असतं तर डायरेक्ट त्या फाईलचं नाव टाकलं असतं, पण मी काय केलेलं आहे, फाईल नावाचा फोल्डर क्रिएट केलाय. स्लॅश, तुम्हाला हे अँकर टॅग मध्ये शिकवले पाथ कसा द्यायचा ते. इथून Ctrl O, आपली फाईल कुठे, एक मिनिट, इथून ना हे जंगल सफारी मध्ये सेव्ह झाले ते पेज. तर आता इथून मला बॅक जावं लागेल. हे म्हणजे मी ते वेबसाईट तुम्हाला ओपन नाही का करून दाखवू, तिथे पेज सेव्ह झालंय. इथून मला एक बॅक यावं लागेल. तिथे माझा फाईल नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये ही फाईल आहे. तुम्ही तुमचा जसा पाथ असेल तसं द्या. जास्त समजत नसेल तर सरळ तुमचं जिथं पेज आहे तिथंच टाकून द्या आणि डायरेक्ट लिंक करा. त्या फाईलचं नाव टाईप करा किंवा कॉपी करून टाका, .css. ही CSS ची फाईल आहे.
दुसरी फाईल आहे माझी स्क्रिप्ट. सॉरी इथं ना मला डॉट डॉट स्लॅश टाकावं लागेल. बॅक. तुमचं जसं पाहत आहे तसं द्या, किंवा तुम्ही तुमचं जिथं पेज आहे तिथंच फाईल टाका, म्हणजे तुम्हाला हे टाकण्याची गरजच पडणार नाही. म्हणजे असं डायरेक्ट फक्त टाकून द्या. तुमचं फोल्डरमध्ये असेल तर फोल्डरचं नाव, माझं बॅक येऊन फाईल फोल्डरचं नाव आहे. हे तुम्हाला मी अँकरमध्ये शिकवले पाथ कसा द्यायचा ते. आता इथं काय करायचं, सोर्स अगेन बॅक. हा पाथ मी जसा टाकलाय तसं फक्त बघून टाईप करू नका. तुमची फाईल जिथे आहे त्या फाईलचा पाथ त्या परत एकदा सांगते. कंट्रोल ओ. हे बघा माझा पाथ असा इथून बॅक जायचंय आणि फाईल मध्ये जायचंय. ठीक आहे. आता ही सेकंड फाईल, याचं नाव कसं कॉपी करायचं, F2 करा कीबोर्ड मध्ये. कोणाकोणाच्या लॅपटॉप मध्ये F2 झालं नसेल तर फंक्शन F2 करा, हे असं सिलेक्ट होतं. किंवा सरळ राईट क्लिक करा आणि रिनेम वरती क्लिक करा, हे सिलेक्ट होऊन येईल. सिलेक्ट झाल्याच्या नंतर कंट्रोल सी ने कॉपी करा, हे क्लोज करा आणि फाईलचं नाव इथे पेस्ट करा. आता ही कशी फाईल आहे, डॉट काय येईल, JS. हा तर ही जावास्क्रिप्टची फाईल आहे. परत आणखीन एक फाईल आहे सेम, मी ह्यालाच कॉपी करते, इथं पेस्ट केला आणि इथल्या फाईलचं नाव आपण चेंज करूया. इथून आपण तिसऱ्या फाईलचं नाव टाकूया, फाईल jQuery मेल. हे नाव सिलेक्ट केलं, कॉपी केलं, नाव बघून टाईप पण केला तर चालतं, पण काय होतं खूप वेळेस स्पेलिंग मिस्टेक्स होतात, त्यामुळे कधी पण कॉपी करून टाकलेलं बेटर. या तिन्ही फाईल्स आपण आता ऑफलाईन लिंक केलं. आता तुम्ही नेट बंद केला, हिस्ट्री क्लिअर केला, काही केला तरी पण तुमचं आउटपुट जाणार नाही, कारण ह्याला आपण ऑफलाईन लिंक केलेलं आहे. आता रिफ्रेश करून चेक करा, आला आउटपुट इथे. तर आपण असं इथे आउटपुट क्रिएट करू शकतो. आता हा कोड काय आहे सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं फाईल्स कशा लिंक करायच्या. ठीक आहे. आता कधीही ज्यावेळेस तुम्ही बुटस्ट्रॅप मध्ये कोडिंगला स्टार्ट केला तर तेव्हा काय करायचं, डिव घ्यायचा आणि डिवच घ्यायचा. याच्या ज्या ग्रिड्स असतात त्या डिव मध्येच बनतात. कोणी बी टॅग मध्ये, कोणी पी टॅग मध्ये, आय यू असले टॅग्स घेऊ नका. याची ज्या ग्रिड्स आहेत त्या कंपल्सरी डिव मध्ये बनवायच्या, त्याचं डिव्हिजन डिव मध्येच करायचं आहे. सो डिव मध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास घ्यायचा आहे कंटेनर. हा रेडीमेड आहे, म्हणजे ऑलरेडी डिफाईन केलेला क्लास आहे. याचे स्पेलिंग चुकली तर आउटपुट येणार नाही, जशी आहे तशीच टाकावी लागेल. कंटेनर काय करतो, तुमच्या डिझाईनला बाइंड करून ठेवतो. आपण नाही का, आपल्याला जर समजा एखादं काहीतरी सामान उचलायचं किंवा धान्य आहे, ठीक आहे, आणि आपल्याला ते जे क्रॉप आहे ते उचलून दुसरीकडे ठेवायचे, ते धान्य आपल्याला दुसरीकडे ठेवायचे. आपण एक एक नाही उचलत. समजा तांदूळ आहेत, आपण एक एक उचलून ठेवत नाही. आपण काय करतो, एखादं कंटेनर घेतो, एखादं टोपलं घेतो, त्याच्यामध्ये त्याला भरून साईडला ठेवतो. तसंच हे कंटेनर पण तेच काम करतं. तुमची डिझाईन आहे ना, त्याला बाहेर स्प्रेड नाही होऊ देत. एका जसं टोपल्यामध्ये बाइंड करतो ना आपण, तसं त्याला एका कंटेनरमध्ये तो बाइंड करून ठेवतो. त्यामुळे हा कंपल्सरी क्लास घ्यायचा आहे. हा नाही घेतला तर रेस्पॉन्सिव्ह बनणार नाही. त्याच्यानंतर जसं आपण टेबलमध्ये काय करतो, रो क्रिएट करतो आणि नंतर कॉलम्स क्रिएट करतो, तसंच इथं तुम्हाला काय करायचंय, डिव घ्यायचंय. रो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला क्लास द्यायचा आहे रो. रोच्या आतमध्ये पुन्हा एंटर केलं, रोच्या आतमध्ये आहे आणखीन एक टॅब आला मध्ये, म्हणजे असं डिझाईन कसं येणार आहे तुमचं, स्ट्रक्चर कंटेनर, त्याच्या आतमध्ये रो, त्याच्या आतमध्ये कॉलम. न्यू क्लास, हे सांगते काय आहे, कॉल मीन्स कॉलम, SM मीन्स स्मॉल कॉलम. ही साईज आहे 6. आता इथे जर तुम्ही बघितलं, ही 6 साईज आहे, दिसते नाही ते आउटपुट, दिसत नसेल, हे ऑप्शनल आहे, हे स्टाईल टाकण्याची गरज नाही, हे तुम्हाला दिसावं म्हणून टाकतील. कारण कोणाकोणाची स्क्रीन खूप ब्राईट असते, तिथे तो ग्रे कलर दिसतच नाही. हे बघा इथे हे 6, हे साईज आहे, हे 6. तुम्ही हे जे चेंज केला तर हे ऑटोमॅटिक असं चेंज होईल त्याची साईज. ठीक आहे. इथे तुम्ही LG पण टाकू शकतात, लार्ज स्क्रीन. चेंज काहीच होत नाही, तुम्ही LG टाका, SM टाका, XS म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल किंवा MD मीडियम, बाय डिफॉल्ट MDच असते. मग याचा यूज काय आहे की आपल्या जर एखाद्याचा पीसी जर खूप मोठा असेल तर टाकतात LG म्हणून, पण गरज नाही, कुठलेही टाकलं तरी चालतं. मी तर SMच वापरते. ठीक आहे. कॉल SM8 म्हणजे आपण काय केलेलं आहे, स्मॉल कॉलम घेतलेला आहे 8च्या साईजचा. हा वेल काय करतो, आता हे मला वेल सांगण्यासाठी हे काढायला लागेल. आता सपोज आपला एक पॅरेग्राफ आहे, ठीक आहे, आपण इथे एक पॅरेग्राफ लिहूयात अगोदर खाली. मला वेलचा काय वेल सांगते. पॅराग्राफ घेतलाय. आता
आता याचं आउटपुट बघा कसं आलंय, कसंही आलंय, वर गेले खाली गेले, बरोबर आहे. बट हाच जर पॅरेग्राफ मी इथून उचलते, हे बघा स्ट्रक्चर व्यवस्थित बसलं नाही असं मध्ये ह्या पॅरेग्राफला मी इथून कट केलं आणि हा पॅरेग्राफ मी इथे 8च्या कॉलम मध्ये टाकते. आता काय झालं, तो पॅरेग्राफ व्यवस्थित बसला, तो त्या 8च्या बाहेर पण नाही गेला, खाली पण म्हणजे इकडे तिकडे गेला नाही, खाली जाणार तो, जसं साईज वाढेल तसं जाईल. बट हा इकडे कुठेच नाही गेलेला, त्याला आपण जेवढी पण साईज देतोय, सपोज मी इथे 6 साईज दिली, 6, हे बघा 6च्या ह्याच्यामध्ये तो सेट झाला. मग हा वेल काय करतो, तुम्हाला जो बॅकग्राऊंडला ग्रे कलर दिसतोय ना, हा थोडासा त्या कलर साठी आहे, हा नाही घेतला तरी चालतो. ठीक आहे, त्या ग्रे कलरचं तेवढंच काम आहे. बट माझ्याकडे मग अशी पॅराग्राफ नव्हता आणि तुम्हाला तो दिसणार नाही म्हणून मी तो ग्रे कलर घेतलेला, वेल घेतलेला. हे बघा, ह्या वेलचं दुसरं काहीच काम नाहीये, आपल्या पेजचं पार्टिशन बघण्यासाठी वेल यूज होतो. आता इथं पार्टिशन आहे, फक्त ते दिसत नाहीये कारण त्याचा वेल काढून टाक. हा वेल कशासाठी येतं, ते पाठीमागं ग्रे कलर येतो आणि आपले पार्टिशन्स कसे पडतायत ते दिसतं. आता मी काय म्हटलं की एका रो मध्ये आपण 12च कॉलम्स घेऊ शकतो. आता इथे मी 8 ऑलरेडी यूज केले, म्हणजे माझ्याकडे किती रिमेनिंग आहे, 4. सो मी 2 घेऊ शकते, 3 घेऊ शकते, 4 घेऊ शकते, याच्यापेक्षा जास्त नाही घेऊ शकत. सपोज मी ते 3 घेतलाय, 8 + 3 इथे आपले 11 झाले. आपल्याकडे एक रिमेनिंग आहे, आपण इथे आणखीन एक घेऊ शकतो, म्हणजे इथे मी सपोज 1चा कॉलम घेते. आला इथे असं वारा जास्त सुटलं त्याच्यामुळे कसं होतं. ठीक आहे, आता माझी ही एक रो इथे क्रिएट झाली. त्याच्यानंतर सपोज मला नवीन रो घ्यायची, तर या रोच्या खाली दुसरी देऊ. आता ही रो अशी नाही येणार, इथे नाही येणार, इथे नाही येणार, या कंटेनरच्या आतमध्येच आहे ही रो, इथे ह्या रो सोबत ही दुसरी रो देऊ. क्लास रो देऊ, क्लास 4, मी 4 ची 3 घेतलेले. हे बघा पार्टिशन दिसतंय. वरती आपण थोडीशी मोठी 8, 3, 1 अशी साईज घेतलेली, देन 4, 4, 4 म्हणजे एका रो मध्ये 12च कॉलम्स बसतात. आता असं काही नाहीये की ह्या रो मध्ये मी 12 पेक्षा जास्त नाही घेऊ शकत. मी आणखीन एक घेतला सपोज, ह्यालाच कॉपी पेस्ट करते, तर आता काय होईल, तो ऑटोमॅटिक खाली आला, कारण एका रो मध्ये 12च बसतात. ठीक आहे, बट असं कोणी करू नका. कसं, हा 4 दिलाय, हा 4 दिलाय आणि इथं 5 दिलाय. आता काय होईल, हे 8 आणि हे 5 म्हटल्यास 13 होतात. मग त्याला पार्टिशन पाडायला प्रॉब्लेम होतो, मग तो काय करतो, डिझाईन खराब करतो. हे बघा, हे इकडे हे येऊन गेलं आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पुढे काहीतरी इमेजेस पॅराग्राफ्स टाकतात ना, तेव्हा ते रिस्पॉन्सिव्ह बनत नाही. म्हणजे एका रो मध्ये तुम्ही 12 पेक्षा जास्त घ्या, तुम्हाला घ्यायचे तर म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. समजा आपण इथे 8 घेतला, ठीक आहे, 8 आणि हे 4 खालचे 12 झाले, इथे संपला. पण इथे जर मी काय केलेलं आहे, इथे पण मी 8 घेतलाय, आता काय होईल, 8, 8, 16 झाले. मग त्याला 16 झाल्याच्या नंतर त्याला पार्टिशन नाही पाडता येत, त्याला 12 पासून पार्टिशन पाडता यायला पाहिजे. सपोज मी इथे 2 घेतला, 8 + 2 10 झाले. आता 10 झाले म्हटल्याच्या नंतर कंपल्सरी मला इथं 1 किंवा 2 घ्यावं लागेल. मी सपोज इथे 2 घेऊ शकते. आता हे 8, 2 10 आणि 2 12, हे इथला 4 बाकीचा राहिलेला तो खाली येईल. पण मी जर इथं 3 केलं, हे 10 आणि हे 3 13 व्हायला लागले, मग तो कन्फ्युज होईल. म्हणजे त्याला असे पार्टिशन द्यायचे की त्याला 12 करता यायला पाहिजे. समजा तुम्हाला इथं काय करायचंय, थोडंसं काहीतरी चेंज आलाय. समजा तुम्हाला ह्याची साईज वाढवायची आहे, आता 8 आणि 2 10 12 4 14, एक सेकंड, वेळ गेलाय तुम्ही आले, हे 8 2 2, 8 2 2 12 झाले, राहिलेले 4 त्याने खाली पाठवले. बट जर मी ह्याला जर इथे दुसरं काहीतरी दिली तर 5 दिलं, तर त्याला पार्टिशन नाही पाडता येत. 8 आणि 2 10 होतात, मग एक तर मला इथं 4 करावं लागेल, म्हणजे 8 आणि 4 12 हे खाली जाईल. पण मी इथे 2 दिले, हे 2 10 आणि हे 5 15 व्हायला लागले, तर मी इथं 2 किंवा 1च घेऊ शकते. मग आता मी जर इथे 1 घेतलं तर माझ्याकडे इथे 1च शिल्लक राहते. 8 2 10 आणि हे 11 झाले, तर मला इथे 1च घ्यावं लागेल, कारण माझ्याकडे 1च शिल्लक आहे. त्याच्यानंतर जर मी कुठला घेतला तर तो त्याच्या खालच्या लाईनला जाईल. हे बघा, एक सेपरेट आहे, 12 पासून त्यांनी पार्टिशन केलं. तर त्याच्यामुळे जास्त कन्फ्युज होत बसायचं नाही, सरळ एक रो घ्यायची, त्या रो मध्ये 12च पाडायचे, नंतर दुसऱ्यासाठी दुसरी रो घ्यायची. जास्त कन्फ्युजन होत असेल ना, तर तुम्ही एका रो मध्ये 12 पेक्षा जास्त घेऊच नका. आलं लक्षात? जसं मी हे घेतले, एका रो मध्ये 12च घेतले, नंतर नवीन रो घेतली. जर तुम्हाला असं हे जर कन्फ्युज होत असेल जास्त घ्यायचं, तर प्रत्येक रो मध्ये 12च ठेवा कॅल्क्युलेशन, 12 पेक्षा पुढे जाऊ नका. आले लक्षात? फाईल्स कशा लिंक करायच्या,
ह्या डाउनलोड कशा करायच्या आणि हा कोड काय करतो. आज काय करा, अगोदर एवढंच करा, काय करा, फाईल्स डाउनलोड करा, ऑनलाईन मध्ये एकदा लिंक करून बघा, नंतर त्या फाईल्स डाउनलोड करा, सेव्ह करा आणि सेव्ह केल्याच्या नंतर लिंक करून हे आउटपुट येते का बघा. अगोदर कंटेनर रो आणि एकच कॉलम घेऊन चेक करा आणि मग हे बाकीचं करून बघा. एक मिनिट, चार्जिंग संपत आली लॅपटॉपची, एकच सेकंड. हा कोड मी तुम्हाला सेंड करते. फाईल मध्ये एक जरी गडबड झाली, एक छोटीशी जरी गडबड झाली तरी पण आउटपुट येणार नाही व्यवस्थित. आता ही फाईल कोणती, व्हॉट्सअप. सध्या आपण फक्त एकच क्लास वापरले ना, त्याच्यामुळं त्या फाईल मधून आलेला नसेल. हे बघा, गेला आउटपुट. काही कोड ह्या फाईल मधला असतो, काही ह्या फाईल मधला असतो. ठीक आहे, तर आपल्याला फाईल व्यवस्थित लिंक करायची आहे. पाथ व्यवस्थित नाही दिला, लिंक व्यवस्थित नाही केलं तर आउटपुट नाही येईल. आता याच्यामध्ये हे बघा, हे असं आपण जे बघितलं होतं ना, कसं आलं, एका खाली एक आलं नाही डिझाईन, म्हणजे असं ऑटोमॅटिक शिफ्ट होतंय बघा असं. ह्याच्यामध्ये आपण नंतर वेबसाईट बिल्ड करतो. तुम्हाला सांगेन मी नंतर कसं करायचं ते. अगोदर आजच्या ह्याच्यामध्ये एवढंच करून बघा. ठीक आहे, अटेंडन्स द्या.